8 दिवसांपेक्षा जास्त ज्यावेळी नॉनव्हेज केलं जात नाही ना, त्यावेळी हा सोया किमा नक्कीच बनवला जातो. जसं की श्रावण महिना, गणपती आणि आता येणारी ते नवरात्री. आमच्याकडे जितक्या आवडीने नॉनव्हेज किमा खाल्ला जातो ना, तितक्याच आवडीने हा सोया किमा सुद्धा खाल्ला जातो. आणि हा किमा जितका खायला टेस्टी लागतो ना, तितकाच बनवायला सुद्धा सोपा आहे. तर काय करायचं, सगळ्यात आधी सोयाबीन गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटांसाठी भिजवून घ्यायचे. ते छान भिजले आणि फुगून वरती आले की मग त्यातलं पाणी पिळून काढून टाकायचं आणि मिक्सर मधून त्याची जाडसर भरड करून घ्यायची. मग पॅन मध्ये तेल घ्यायचं आणि तेल गरम झालं की स्क्रीनवर दिलेले सगळे खडे मसाले यामध्ये घालायचे. 4 ते 5 बारीक कापलेला भरपूर असा कांदा घालायचा. कांदा छान गोल्डन रंगावरती परतून घ्यायचा. मग त्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट आणि थोडेसे फ्रोझन मटर घालायचं. मटर सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातले तरी चालेल. मिनिटभरासाठी हे सगळं छान परतून घ्यायचं. मग त्यामध्ये घालायचा बारीक कापून घेतलेला टोमॅटो, तो सुद्धा छान मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये हळद, मिरची पावडर, धना पावडर, चिकन मसाला किंवा गरम मसाला पावडर आणि घरचा साठवणीतला मसाला घालायचा आहे. आणि हे सुद्धा सगळे तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे. मग त्यामध्ये सोयाबीनचा किमा घालायचा, तो सुद्धा परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ घालायचं. सगळं छान मिक्स करायचं. 2 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची. मग त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी, लांब लांब साईज मध्ये कापून घेतलेलं आलं आणि मिरची घालायची. छान सगळं मिक्स करायचं. थोडंसं पाणी आणि बटर घालायचं आणि 5 ते 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून हा किमा शिजवून घ्यायचा. किमा शिजला की मग त्यामध्ये मस्त बारीक कापलेली कोथिंबीर घालायची. गरमागरम पावाबरोबर थोडासा कांदा देऊन वरनं लिंबू पिळून हा किमा सर्व्ह करायचा.